नाशिकमधून हिट अँड रनची घटना समोर आली आहे। मद्यधुंद कार चालकाने उभे असलेल्या 3 वाहनांना धडक दिली आहे। या अपघातामध्ये 2 चारचाकीसह एका दुचाकीचं मोठं नुकसान झालं आहे। चालक मद्यधुंद अवस्था असल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे। धक्कादायक म्हणजे मद्यधुंद अवस्थेसाठी गाडी चालवणारा हा व्यक्ती समाज कल्याण अधीक्षक आहे। त्याच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या समाज कल्याण अधीक्षकाला अटक केली आहे। विजय चव्हाण असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। 23 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 10:30च्या दरम्यान इसम नामे विजय चव्हाण वय 56 वर्ष समाज कल्याण येथे अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत। त्यांच्या ताब्यातील हुंडाई ॲसेंट